श्री गणेशाय नमः. या अधिक मास महात्म्यामध्ये आपण आतापर्यंत 14 अध्याय बघितले आणि आज आपण बघणार आहे तो 15वा अध्याय. आपल्याला माहिती की वैकुंठामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे दोघंजण बसलेले आहेत. लक्ष्मी माता त्यांना एक एक तिथीचं महत्त्व विचारतात आहेत आणि भगवान श्री हरी विष्णू त्यांना एक एक तिथीचं महात्म्य सांगतात आहे. आणि आता भगवान विष्णू यांनी स्वतः सुरुवात केली आणि त्यास असं सांगितलं की बघ म्हणे लक्ष्मी, मी आता तुला द्वादश पर्वाची एक विशेष रामायणातली कथा मी तुला सांगतो. तुला माहिती म्हणे रामाने रावणाचा वध केला. त्यानंतर रामानं काय केलं, बिभीषणाचा राज्याभिषेक केला आणि या बिभीषणाला लंकेचं राज्य दिलं. आणि त्यानंतर राम हे सीतेसह अयोध्या येथे आले. यानंतर सर्व व्यवस्थित सर्व राजकारभार चालू होता. अयोध्येत रामराज्य पसरलं आणि सर्व दूर या पृथ्वी तलावरती रामाच्या कथा या सुरू झाल्या. जिकडे तिकडे फक्त राम नाम, पण तिकडे लंकेत मात्र बिभीषणाला चैन पडणं. का? कारण काही राक्षसवीर हे बिभीषणाच्या विरोधामध्ये गेले आणि ते काय करायला लागले, त्यांच्याविषयी काही कारस्थान आणि ये न प्रकरणाने त्याला भंडावून सोडायला लागले. आता आपल्याला माहिती की रावण आणि त्याचा पुत्र इंद्रजित, कुंभकर्ण आणि त्याचे पुत्र कुंभ आणि निकुंभ असे वीर घराण्यातले हे वीर राक्षसी पुरुष होऊन गेले होते. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कुंभकर्णाची सून जी होती, कुंभकर्णाची सून म्हणजे निकुंभाची पत्नी, ही फार महत्त्वाकांक्षी होती. तिने बिभीषणाचे विषय मात्र आता वेगळं कारस्थान रचायला सुरुवात केलं. काय केलं तिनं की लंकेच्या राजपदावर बिभीषणाऐवजी आपला पुत्र म्हणजे कुंभकर्णाचा नातू म्हणजे निकुंभाचा पुत्र पुंडरीक याला बसवायचं तिने ठरवलं. आणि असा महत्त्वाकांक्षी दावा तिनं त्या राजगादीवरती गेला की ही राजगादी आमची आहे. आणि म्हणून ती मात्र सतत त्या बिभीषणाला ती विरोध करायला लागली. एके दिवशी ती तिच्या पित्याकडे, म्हणजे तिच्या पित्याचं नाव काय होतं माहिती आहे, त्याचं नाव होतं शतमुखी रावण. याच्याकडे ती गेली आणि तिनं तिचा जो हट्ट होता तो त्यांच्याकडे मांडला. आणि ती काय म्हणाली, ही राजगादी जी आहे म्हणे, या राजगादीवरती आमचा हक्क आहे म्हणे. आणि मग त्या शतमुखी रावणसुद्धा म्हणाला, हो तो लंकापती दशमुख रावण तो तर अगदी मूर्ख होता म्हणे, त्यानं आपल्या सगळ्या कुळाचा घात करून टाकला म्हणे. त्यानं म्हणे युद्धाच्या वेळी जर मला बोलवलं असतं तर मी एका क्षणामध्ये त्याचा वध केला असता हो म्हणे. आणि काहीच नाही म्हणे. ठीक आहे म्हणे, आता एक काम करू म्हणे, मी आता लंकेवर स्वारी करतो, बिभीषणाकडून ती राजगाडी काढून घेतो आणि माझा जो नातू आहे पुंडरीक याला त्यावरती बसवतो. आणि असं म्हणून हा मात्र आता लंकेला वेढा घालायला निघाला. आला शतमुखी रावण लंकेजवळ आला. त्यानं पूर्ण लंकेला वेढा घातला. बिभीषणासोबत त्याचं घनघोर युद्ध झालं आणि शेवटी काय झालं, बिभीषणाचा त्यानं पराभव केला. आता बिभीषणाचा पराभव केला, मग बिभीषणानं काय केलं, तो आकाशमार्गे मात्र पळून गेला. आणि तो कुठं आला, तो आला आता अयोध्येत. अयोध्येत आल्यानंतर भगवान श्रीरामाची त्यांनी भेट घेतली. श्रीरामांनी चौकशी केली की काय तुम्ही अशा अचानक कशा काय आलात. मग त्यानं सगळं त्याचं दुःख जे होतं ते श्रीरामांना सांगितलं. आणि त्यानं असं सांगितलं की म्हणे तो शतमुखी रावण जो आहे त्यांनी माझ्यावरती आक्रमण केलं आणि मला पराभूत केलं. ते ऐकून रामाला थोडंसं वाईट वाटलं आणि त्यावेळेस रामप्रभू म्हणाले की माझा परमभक्त बिभीषण याला जो त्रास देईल त्याला मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ते त्याला असं बदललं की बिभीषणा, आज अधिक मासातली म्हणजे या पुरुषोत्तम मासातली आज एकादशी आहे, माझं साधन द्वादशीचं व्रत आहे. मी आत्ताच्या आत्ता निघून त्या शतमुखी रावणाला ठार करतो आणि तुला पुन्हा उद्याच्या उद्या लंकेच्या गादीवरती बसवतो. आता श्रीरामाचं ते प्रतिवचन ऐकून बिभीषण म्हणाला, महाराज ही प्रतिज्ञा तुमची कशी शक्य होईल. म्हणे काय झालं. तो शतमुखी रावण किती प्रबळ आहे म्हणे, तो आता लंकेत नाही, इथून 5 कोटी योजने दूर या दधी समुद्रात, त्या समुद्राच्या मध्यभागी लक्ष योजने लांबी रुंदीच्या विशाल बेटावरती त्याचं साम्राज्य पसरलेलं आहे म्हणे.
आणि शिवाय त्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि त्यानंतर म्हणे तुम्हाला तिथे जायला कितीसा वेळ आहे म्हणे, त्यामुळे तुम्ही एवढं हे करू नका, तुम्ही थोडंसं. तरी त्यांनी रामाने त्याला सांगितलं की मी तुला सांगतोय की मी तुला उद्याच्या उद्या हे सर्व प्राप्त करून देईल. तेव्हा थोडंसं विभीषणाला अशक्य वाटलं. तेव्हा पुन्हा एकदा श्रीरामाचं म्हणाले बदले, हे बघ मी एक वचनीय आहे, माझी प्रतिज्ञा आणि द्वादशी व्रताचा भंग मी होऊ देणार नाही, कारण माझ्या भक्तासाठी मात्र वाटेल ते मी करायला तयार आहे. आणि म्हणून भक्तीची शक्ती ही किती श्रेष्ठ असते याचं प्रत्युत्तर तुला उद्या दिसून येईल म्हणे. आणि त्यावेळेस मग भगवान श्रीरामांनी काय केलं, तात्काळ त्यांचा असलेला रामदूत वायुपुत्र हनुमान याचं स्मरण केलं आणि ताबडतोब त्याचं स्मरण करताच भगवान हनुमंत त्याच्यापुढे येऊन उभे राहिले. आणि मग त्यांनी विचारलं की प्रभुराया काय आज्ञा आहे. आणि मग आता राम, हनुमान, विभीषण हे तिघही जण, आणि मग रामाने सांगितलं की तो शतमुखी रावण जो होता म्हणे त्यानं याला कसं पराभूत केलं आणि मी आता ही प्रतिज्ञा घेतलेली आहे म्हणे. तेव्हा ते म्हटलं की हो म्हणे देवा, तुम्ही प्रतिज्ञा घेतली, मी तयार आहे, चला म्हणे आपण जाऊया. आणि झालं आता हे निघाले. तर मध्ये काय झालं, मध्ये नारदाला मोठं विलक्षण वाटलं, त्यानं अतिविराट रूप धारण केलं. नारदाला थोडं विलक्षण वाटलं, हे कसं शक्य आहे. पण त्याच वेळेस नारदासमोर हनुमंतानं अतिविशाल रूप, अतिविराट रूप त्यानं धारण केलं आणि एका खांद्यावर रामाला आणि दुसऱ्या खांद्यावर लक्ष्मणाला बसवलं. आणि अक्षरशः इतके विशाल रूप होतं की एक एक रोमावरती 18 पद्म वानर दल. आता आपल्याला पद्म ही संख्या जर कधी आपण आज गुगलला टाकली तर आपल्याला कळून येईल की कशा प्रकारचं पद्म कशा प्रकारे म्हणतात. आणि मग त्याच वेळेस हे जेव्हा मोठ्यानं त्यानं भूभुतकार केला आणि दधी समुद्रावरती त्यानं उड्डाण घेऊन तो त्या दधी समुद्रावरती आला, त्याला वेढा घातला. आता आकस्मिक झालेला प्रकार पाहून शतमुखी रावण तर गडबडून गेला. पण त्याच वेळेस विभीषणाला आठवलं आणि मग यानं काय केलं, युद्धाला सुरुवात केली. दोन्ही पक्ष एकमेकांना भिडले, दोन्ही पक्ष एकमेकांना भिडले आणि सर्व वानर सैन्य हे त्याच्यावरती तुटून पडलं. पण काय करणार, थोड्याच वेळात वानर सैन्य हे सुद्धा मूर्छित पडायला लागले. कारण हा शतमुखी रावण जो होता ना, हा मायास्त्रामध्ये तो अत्यंत प्रवीण असल्या कारणाने वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र तो यांच्यावरती चालू लागला. आणि मग त्याच वेळेस त्यानं एक संवहनास्त्र म्हणून एक अस्त्र असतं ते यांच्यावरती टाकलं आणि त्यामुळे यांना गुंगी येऊ लागली. त्याच वेळेस नारद मुनी तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की रामा, हा दैत्य जो आहे याला शिवाचं वरदान आहे, तो असा आटोपणार नाही, कारण याच्या मागे आदिमाया आहे. त्यावेळेस त्या लंकेश दशमुखी रावणाचे नखरे पाहतात सीतेने जे केले, आणि म्हणून त्यानं असं सांगितलं की याचा वध जो आहे ना म्हणे, हा तुमच्याकडून नाही आहे म्हणे, हा फक्त सीतेकडून होईल. कारण आपल्याला माहिती आहे सीतामाता कोण होत्या, ह्या साक्षात आदिमाया होत्या आणि याला कोण प्रसन्न होता, ती आदिमाया. आणि मग त्याच वेळेस श्रीरामांनी हनुमंताकडे पाहिलं, हनुमंताला समजलं आणि त्यानं थेट उद्धान केलं आणि तो अयोध्येत परत आला. अयोध्येत परत आल्यानंतर महाराणी सीतामाताकडे तो गेला. माता झोपलेल्या होत्या. मग हनुमंतानं काय केलं, मातीत झोप मोडली का, नाही 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 नाही, माता निद्रावस्थेत असताना त्याने ते तसाच तो महाल संपूर्ण उचलला आणि थेट इकडं रणभूमीवरती आणून ठेवला. आता या सगळ्या गडबडीमुळं काय झालं, सीतेला पटकन जाग आली, ती दचकली बिचारी. आणि मग रामाने तिला अगदी थोडक्यामध्ये सर्व युद्धाची वार्ता सांगितली, तिच्या हाती धनुष्य दिलं आणि धनुष्य दिल्यानंतर पुन्हा एकदा माता सीतेने अतिप्रचंड अशा प्रकारचं स्वतःचं रूप धारण केलं आणि बाणांचा वर्षाव कमी केला. आणि त्याच वेळेस शतमुखी रावण, आपल्याला माहिती आहे रावणाचाच भाऊ, हे कसे युद्धनीतीत म्हणजे अगदी कुटील युद्धनीती ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये प्रवीण असतात. आणि मग त्या शतमुखी रावण असं वाटलं की काय रामा म्हणे, अरे म्हणे काय केलंस म्हणे, तुला युद्धात जिंकण्यासाठी एका स्त्रीचा, तुझ्या स्त्रीचा तुला सहाय्य घ्यावं लागतंय म्हणे, काय पुरुष आहे म्हणे, याला काय पुरुषार्थ म्हणताय काय, हा पुरुषार्थाला सगळ्यात मोठा असलेला कलंक आहे म्हणे. मग त्याच वेळेस या सीतेने आदिमायेचे प्रचंड रूप धारण केले
आणि अनेक बाणांचा वर्षाव त्याच्यावरती केला. आणि त्याच वेळेस ती सीता घनगंभीर आवाजात असं बदली की रावणा, दुष्टबुद्धी, तुझी लंकाचीच बुद्धी आहे आणि तुझी बुद्धी जी आहे आणि तुझं आधिपत्य जे हे 10 भागात विभागलेलं आहे म्हणे. पण पण तुझी 100 ठिकाणी म्हणजे 100 ठिकाणी विभागलेले हे सर्व राज्य जे आहे म्हणे, या राज्यामुळं तू काय केलं, बिभीषणाचा घात केला आणि त्याचा परिणाम मी आता तुला भोगायला लावणार आहे. आणि म्हणून असा एक बाण दिनं त्या शतमुखी रावणाकडे सोडला. त्याच वेळेस त्या शतमुखी रावणानं सुद्धा जय सीताराम असं म्हणून त्यानं स्वतःचा प्राण सोडला. आणि तो जसं गतप्राण झाला तसं मात्र इतर सैन्य पळून गेले. मग सीतेने पुन्हा एकदा आपले सौम्य रूप धारण केले. संपूर्ण युद्ध संपलं. हे सर्व वानरदळ मारुतीसह, राम लक्ष्मणासह आणि बिभीषणासह अगदी काही निमिषात पुन्हा एकदा अयोध्येत हजर झाले. ते पाहून पुंडरीक जो होता तो मात्र आता बिभीषणाला शरण आला. मग रामाने पुंडरीकासोबत पुन्हा एकदा बिभीषणाला लंकेच्या सिंहासनावरती बसवलं आणि पटकन मारुतीच्या साह्याने ताबडतोब अयोध्येत येऊन साधन द्वादशीच्या व्रताची पारणा केली, पूर्तता केली. व त्याच वेळेस नारदाची पूजा करून हनुमानासह वानरांना यथेच्छ भोजन त्यांनी दिलं. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु.